नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, आपण जी शेतामध्ये पेरणी करतो ते बियाणं चांगलं का पेरतो? एक सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न आहे की चांगलं बियाणं पेरलं तर धान्य चांगलं येईल आणि जास्त उत्पादन मिळेल. तसंच आहे विचाराचं पण. चांगले विचार असतील तर भविष्य नक्की घडणार. आता चांगले विचार राहिले नाहीत आणि जसं बियाणं आपण निवडून पेरतो तसंच निवडक लोकांकडे चांगले विचार असतात आणि आपण खऱ्या परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. मित्रांनो, खोट्या गोष्टी लोकांना लवकर पटतात. माझा 25 वर्षाचा अनुभव सांगतो. LIC ऑफ इंडियामध्ये 25 वर्षापासून मी काम करतो आहे. पूर्वी लोक सहज ऐकायचे, मान्य करायचे. आता लोक ऐकत नाहीत. नवीन पिढी तर अजिबात ऐकत नाहीत. मित्रांनो, त्याचं कारण आहे त्यांचा फॉर्म्युला आहे की झटपट पैसे कुठून मिळतील. मित्रांनो, असं कधीच होत नसतं. मित्रांनो, देणारा कधी वेडा नसतो, स्कीम काढणारा माणूस कधी वेडा नसतो, फक्त घेणारा असतो. जसं व्यापाऱ्याला जास्त माहिती आहे का कस्टमरला जास्त माहिती आहे. मित्रांनो, एखादं कपड्याचं दुकान आहे, कपड्यातलं जास्त कुणाला कळतं? घेणाऱ्याला कळतं का व्यापाऱ्याला कळतं? आणि काय होतं, आपल्याला जास्त प्रॉफिट मिळते म्हणले की बरेच लोक तिकडं वळतात. जसं 2 वस्तूवर 1 वस्तू फ्री म्हणजे काय असतं, 3 वस्तूचे पैसे 2 वस्तूवर लावलेले असतात. हे आपल्याला कळत नाही आणि मग त्यांचा सेल पण होतो आणि प्रॉफिट पण होतो आणि आपण पण खुश, ते पण खुश. कारण काय होतं, आपल्याला काय वाटतं, 1 वस्तू फ्री मिळाली, 2वर 1 फ्री आणि व्यापाऱ्याचा बिझनेस होतो आणि आपल्याला 1 वस्तू पाहिजे असेल तर आपण काय करतो, 2 घेतो, 1 फ्री मिळणार आहे ना. म्हणजे बघा, लक्षात घ्या कसं असतं, गेम आहे आणि त्याच्यात सगळे ह्या खेळामध्ये फसतात. मित्रांनो, जसं सापशिडीचा खेळ आहे, काय असतं, शेवटी साप खाऊन टाकतो ना, तसंच आहे. मित्रांनो, मला सांगायचे आहे की आपण आपलं आयुष्य रोज संपत चाललं आहे. निसर्गाने दिलेलं आहे, आपण विकत आणलेलं आहे. किती उरलं आहे माहिती नाही, किती मिळालं आहे माहिती नाही, परंतु वाईट दिवस नक्की तयार होतात. कारण आपण प्लॅनिंग नाही केलं तर पुन्हा वेळ पण मिळणार नाही प्लॅनिंग करायला आणि दुसऱ्याच्याकडनं आपल्याला पैसे घ्यावं लागतील व्याजानं आणि 60 वर्ष झाल्यावर लोन पण मिळत नाही. मित्रांनो, म्हणजे मदतीचे सगळे दारं बंद होतात आणि आपण मध्ये अडकून पडतो आणि आपल्याला कुणी वाचवत नाही. आपले मुलं बाळंसुद्धा म्हणतील, तुम्हाला कळत नव्हतं का? म्हणजे काय होतं, आपण जर चांगलं नाही केलं तर आपली दिवाळखोरी होती, आर्थिक आणि मानसिक. कारण आपल्याला कोणी मानसिकदृष्ट्या पण किंमत देत नाही. कळत नव्हतं का म्हणतात म्हणजे दिवाळखोर आणि पैसे पण नसतात आणि कोणी देत पण नाही. सगळे मार्ग बंद होतात आणि त्याचं कारण आपण आहोत. उद्याचा विचार करून जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर उद्या नक्की वाईट दिवस आहेत. जसं शेतकरी बियाणं चांगल्या दर्जाचं का पेरतो, जास्त धान्य मिळण्यासाठी, तसं चांगल्या विचाराच्या माणसाचं ऐकलं पाहिजे. अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि आता LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यावर पैसे देणारा प्लॅन आहे, लवकर घ्या. ओके, थँक्यू.